टायमर गेलं का होते. ओके, ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्सबद्दल आज आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, फुल म्हणजे काय आणि अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय. शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करूया. राईट, जर सपोज एखादी एक कंपनी 10,000 शेअर्स विकायला काढली आणि कंपनीला मागणी आली 10,000 शेअरचीच, तर त्याला कोणतं सबस्क्रिप्शन म्हणतात? फुल सबस्क्रिप्शन. 10,000ची विकायला काढले त्यांनी, पण ॲक्च्युअलमध्ये मागणी आली 8,000ची, त्याला अंडर सबस्क्रिप्शन म्हणतात. राईट, आणि मग अंडर सबस्क्रिप्शनच्या केसमध्ये 10,000 विकायला काढला, 8,000 विकले, तर पैसे पण किती हजारचीच येणार आहेत? 8चेच. राईट, रिमेनिंग किती हजार इश्यू करायचे असतात? 2. मग ते नेक्स्ट टाईम कधीतरी ते इश्यू करून टाकतात किंवा कॅपिटल रिझर्व्ह म्हणून ते भांडवल ठेवून टाकतात. राईट, किंवा मग 10,000ची विकायला काढले, पण लोकांनी मागणी केली 12,000साठी. कितीची मागणी केली? आता लोकांना माहीत आहेत का किती शेअर विकले काय नाही ते? ज्याला जेवढे पाहिजे त्यांनी मागणी केली आणि मग ॲप्लिकेशन म्हणे पेड केलं. तर कंपनीला आहेत किती शेअर्स? फक्त 10,000. विकले किती त्यांनी? म्हणजे कंपनीला आता काय करावं लागेल? जे उरलेले 2,000 रुपयाचे जे शेअर्स आहे त्याची रक्कम काय करावं लागेल? परत करावं लागेल. राईट, आता विचार करा, जेव्हा कंपनी ॲप्लिकेशनमध्ये रिसिव्ड करते त्यावेळेस बँक अकाउंट तुम्ही कुठे लिहिता? DRला. आणि मग एक्सिस जे अमाऊंट ॲप्लिकेशनच्या वेळेस आलेली असते ते कंपनीला रिफंड करावं लागते. राईट, मग ते रिफंड करत असताना, रिफंड करणे म्हणजे काय? आलेले पैसे काय करणे? परत करत असताना जर कंपनीनं पैसे परत केले तर बँक अकाउंट कुठे लिहिता? CR साईड. राईट, त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन लिहून दिलं होतं का तुम्हाला? वाचा, कोणतरी एक जण वाचा. हरिदा तळणे वाच. हां, व्हेरी गुड. शेअर्स आर ओव्हर सबस्क्राईब. राईट, फुल स्टॉप समोर लिहा त्याच्यामध्ये. इन केस ऑफ ओव्हर सबस्क्रिप्शन, in case of oversubscription, in case of oversubscription there may be 3 possibilities. In case of oversubscription there may be 3 possibilities. First, आता याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज असतात. नंबर फर्स्ट, एका शेअर होल्डरला त्यानं जेवढे शेअर्स मागणी केला ते पूर्णच्या पूर्ण त्याला शेअर्स भेटतील. राईट. सेकंड असते, सपोज तुम्ही मागणी केला 10 शेअरची. नीट समजून घ्या, तुम्ही मागणी कितीची केला? 10 शेअर्स. तुम्हाला भेटले किती? 8च शेअर भेटले. तुम्हाला किती शेअर भेटले? 8. मग कायद्यानुसार कंपनी तुम्हाला किती शेअरचे पैसे परत करायला पाहिजे? कितीचे? तर कंपनी काय करते माहीत आहे का, की 2चे पैसे तुम्हाला परत करत नाही. कंपनी सांगते जे 8 शेअर तू परचेस केलास, ॲप्लिकेशन मनी पेड केलास. राईट, मग आता तुला कशाची मनी पेड करणं बाकी आहे? अलॉटमेंट. मग अलॉटमेंटची रक्कम पेड करत असताना काय कर, तू 2 शेअरची रक्कम पेड करू नकोस आणि रिमेनिंग पैसे देऊन टाक. त्याला म्हणतात प्रो रेटा अलॉटमेंट. त्याला काय म्हणतात? प्रो रेटा अलॉटमेंट. लिहून घ्या. सम ॲप्लिकंट्स मे बी अलॉटेड द फुल नंबर ऑफ शेअर्स. सम ॲप्लिकेशन्स मे बी अलॉटेड फुल नंबर ऑफ शेअर्स. Some applicants may be allotted the full number of shares. कोणतं गाणं होतं? सांगा वाट नाही गेले सर. हां, ठीक आहे, असू द्या. हां, some applications may be allotted full number of shares. They have applied which known as full allotment. In this case, आता तर सांगतो. हां, some applicants may be allotted the full number of shares they have applied, which is known as full allotment. Which is known as full allotment. Full stop. In this case, there is no excess application money received. In this case, there is no application money received. No application money received. Full stop. हां, हे अगोदर सांगितलेलं आहे. सपोज तुम्ही पूर्णच्या पूर्ण शेअर्स, तुम्हाला जेवढं पाहिजे होते पूर्णच्या पूर्ण शेअर्स तुम्हाला भेटले. राईट, मग अशा वेळेस कंपनी तुमचे पैसे परत करेल का? नीट लक्ष द्या.
हे इकडचे सगळे मुले आहेत, ह्यांनी 100 शेअरसाठी अर्ज केले. तुम्ही पण 100 शेअरसाठी अर्ज केला, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 100 शेअर भेटले. कंपनी तुमचे पैसे परत करते का? कारण जेवढ्यासाठी तुम्ही अर्ज केला होता तेवढे पैसे तुम्हाला शेअर्स भेटलेले आहेत. ह्यांनी अर्ज केले होते 100 शेअरसाठी, ह्यांना शेअर्स भेटले फक्त 50. किती शेअर भेटले? मग कंपनीला काय करावं लागेल? उरलेले जे 50 शेअरची अलॉटमेंट मनी आहे त्यांना काय करावं लागेल? परत करावं लागेल, राईट. त्याच्यामध्ये लिहा सम ॲप्लिकंट्स मे नॉट बी अलॉटेड. सेकंड, नेक्स्ट पॉईंट, सम ॲप्लिकंट्स मे नॉट बी अलॉटेड full number of shares. Full number of shares some applications may not be allotted. काय लिहिलं त्याच्यामध्ये? आता तर नीट लक्ष द्या. सम ॲप्लिकंट्स मे नॉट बी अलॉटेड. अलॉटेड लिहिलं. अलॉटेडच्या समोरचं जे काही लिहिलं ते कट करून टाका. हां, त्याच्यासमोर लिहा आता अलॉटेड शेअर्स इन विच केस देअर ॲप्लिकेशन are treated as rejected. Full stop. In such case the whole amount will be refunded. Whole amount will be refunded to the applications. Whole amount will be refunded to the applications oblique applicants. APPLICANTS. हाँ. In such case following entry will be passed. Share application account DR. Share application accounts DR. 2. Bank accounts CR. नंबर 3 शॉर्टमध्ये लिहून टाकायचं. 3 केस सांगितलं ना तुम्हाला. नंबर 3 लिहा प्रो रेटा अलॉटमेंट. प्रो डॅश RATA अलॉटमेंट. प्रो रेटा अलॉटमेंट, राईट. दॅट्स इट. हे एवढे भाग दिसायला ना कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना इथं? दिसणार गेले? हां. फर्स्ट अँड फायनल. फोकस. चेक करा एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? किती हजार आहे? 30, राईट. इनवॉइस व्हॅल्यू 30 आहे. इश्यू ॲट पार व्हायला आहे, इश्यू ॲट प्रीमियम व्हायला, का इश्यू ॲट डिस्काउंट व्हायला? इश्यूड ॲट पार व्हायला. इथंपर्यंत क्लिअर झालं. कंपनी किती शेअर्स विकायला काढली? 20,000 शेअर्स विकायला काढली. कंपनीला मागणी कितीची आली? मग त्याला कोणतं काय म्हणायचं? ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणायचं, राईट. आता नीट लक्ष द्या. 35,000ची मागणी आली म्हणजे हे 35,000 शेअर्ससाठी प्रत्येकाने किती रुपये ॲप्लिकेशन मनी पेड केलेला आहे?
₹10 पेड केलेला आहे. म्हणजे कंपनीला ॲप्लिकेशन मनी किती आली? 35,000 गुणिले 10, 3,50,000. मग एंट्री काय करता? बँक अकाउंट्स DR हे एंट्री करायला येतं, राईट. बँक अकाउंट्स DR 3,50,000 टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR किती? 3,50,000. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. मेमोरंडम ऑफ क्लॉज किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशननुसार कंपनी फक्त किती शेअर्स इश्यूड करू शकते? 20,000. मग उरलेली जे 15,000ची जी रक्कम आहे कंपनीला ते काय करावं लागेल? परत करावं लागेल, राईट. कोणाला परत करावं लागेल? ज्यांचे शेअर्स कंपनी काय केली? कॅन्सल. तर आता इथे 2 गोष्टी व्हायल्यात. नंबर फर्स्ट, टोटल तुमच्या ॲप्लिकेशन मनीमध्ये किती, अकाउंटमध्ये किती जमा आहेत? 3,50,000 पैकी तुम्हाला किती रुपये शेअर कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचे? 2 लाख. आणि उरलेले पैसे रिफंड करायचं. बँक अकाउंट कोणत्या साईडला आहे? चेक करा. आत्ता लास्ट पॉईंट काय लिहून दिलेला आहे तुम्हाला? प्रो रेटेड अलॉटमेंटच्या वरचं, म्हणजे ज्यांना तुम्ही शेअर्स दिला नाही त्यांचे पैसे काय करायचे? परत करणार. म्हणजे कंपनीमधून काय केलं? कॅश. म्हणजे बँक अकाउंट कोणत्या साईडला आहे? CR साईड. इथंपर्यंत क्लिअर झालं. चला आता आपल्याला कोणता अकाउंट क्लोज करायचा? शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. तर DRला लिहायचं शेअर ॲप्लिकेशन्स अकाउंट्स DR किती? 3,50,000. तुम्ही सिम्पल एंट्री पण करू शकता, 2 सेपरेट, किंवा कंबाईन एंट्री पण करू शकता. कंबाईन एंट्री करा, लय लवकर समजते, राईट. टोटल 3,50,000चा अकाउंट क्लोज करायला त्या 3,50,000मधून कॅपिटलला किती ट्रान्सफर करायचं? शेअर कॅपिटल अकाउंट CR 2 लाख 20,000 टू बँक अकाउंट CR. बँक अकाउंट CRला किती जाईल? 1,50,000. नॅरेशन कोण सांगू शकते का? इथंपर्यंत दुनिया चांगली होती, सगळं सुरळीत व्हायला आलं. अचानकपणे हे आलं आणि घाण केलं. बरं, ही बँकला बघा, असं गृहीत धरा की बँक अकाउंट नाहीच इथं, फक्त व्हायचेच नॅरेशन सांगा. बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. समोर अँड जोडता येते. अँड हे काय केलं? एक्सेस मनी रिफंडेड. आता सांगा नॅरेशन. बिंग शेअर ॲप्लिकेशन अकाउंट ट्रान्सफर टू आणि एक्सेस मनी काय होतं? रिफंडेड. समजायला ना? हां. हे एंट्री, हे एंट्री विथ अमाऊंट सांगायची. सांग ती स्वाती. लाईट्स कॅमेरा ॲक्शन कुठं आहे? हां, आज उठ पडा, जागेवर उठ पडा. उठ की माय, उठ की. चल, एक सोपं आहे बघ. 12चा पाढा 10पर्यंत म्हणायचं आहे. हां, सांग लई ते सांग, सोपं आहे. टाकून सांग, कॉन्फिडन्स वाढते. पेपरमध्ये सोपं जाते, माया टाकून सांग गणित. हां, पहिले आन्सर दे. कंपनी शेअर्स किती विकायला काढले? 12,000. कंपनीला मागणी कितीची आली? 15. हां, ओव्हर सबस्क्रिप्शन आहे, अंडर आहे का फुल आहे? ओव्हर सबस्क्रिप्शन आहे, राईट. तर किती शेअर होल्डर्स पैसे देतील? किती शेअर होल्डर्स पैसे द्यायले? किती शेअरसाठी मागणी आली? 12,000 विकायला काढला होता, मागणी किती झाली? 15. तर पहिली एंट्री सांग काय होते? अमाऊंट. एक 1,50,000, 1,50,000ची मागणी आहे, राईट. आता ॲप्लिकेशनमध्ये किती रुपये आहेत? 1,50,000 आहेत, राईट. तर 1,50,000 पैकी ॲक्च्युअलमध्ये तुला विकता कितीचे येते? 15 पैकी फक्त 12चेच, राईट. तर 12,000चे किती होतात?
हां असं कसं नाही. बरं एक कोणती तर मैत्रीण सांग तुझ्या बिहाफमध्ये सांगणारी, ती नका हां माहिती तुझं नाव घेतली. उठ. आपण विकायला किती शेअर्स काढला होता? 12,000. विकले कितीचे? 15. तर पहिली एंट्री काय होते? अमाऊंट किती लिहितीस? 1,50,000. करेक्ट राईट. आता कंपनीला किती शेअरचे पैसे ठेवून घेण्याचा अधिकार आहे? आणि उरलेले 3,000चे पैसे कंपनी काय करते? रिफंड करते राईट. मग एंट्री काय होते? शेअर ॲप्लिकेशन टू शेअर कॅपिटल टू बँक 1,50,000, 1,20,000, 30,000. 1,50,000, 20,000 आणि 1,20,000 आणि 30,000. ओके बस बसा. आणखी थोडं सोपं करतो. बँक अकाउंट DRला हे बरोबर आहे का? 15,000 लोक पैसे दिले, किती ॲप्लिकेशन मनी पेड केले? 10. म्हणजे इथे किती येणार? 1.5 लाख, 1.5 लाख राईट. टोटल इथे किती हजार जमा आहेत? 1.5 लाख, सॉरी 1,50,000 जमा आहेत तिथे राईट. तर 1,50,000 पैकी आपल्याला किती शेअर्सचे पैसे कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करता येतात? 12,000 शेअर्स. तर शेअर कॅपिटल अकाउंट शेअरला असं 12,000 गुणिले 10. तुम्ही लिहू नका एक्झाममध्ये असं, फक्त समजायसाठी लिहिलो राईट. 15,000चे पैसे आले आपल्याला किती ठेवून घेता येते? 12,000. उरलेले 3,000चे काय करावं लागलं? रिफंड. म्हणजे इथे 3,000 गुणिले 10. शेअर ॲप्लिकेशनला किती येतील? 1.5 लाख. शेअर कॅपिटलला 1,20,000 आणि बँक अकाउंट शेअरला 30,000. इथंपर्यंत क्लिअर झालं? ओके. तुम्ही नाटकं करायला थोडं थांबा. जाऊ दे पाप मला सर. करा कॅल्क्युलेट करून ठेवा किती आहे ते सांगा. हां त्याच्यावर सांग बेटा, सांगतो म्हणाली ती. अमाऊंट हां ते सेम येते. हां राईट. जर्नल एंट्री सांगलीस. अमाऊंट बस संपल. सोपंच आहे ना. हां निकिता पाटील आपण विकायला काढला 10,000, विकले 8,000चे. हां समोर बँक टू शेअर ॲप्लिकेशन 24 ठीक आहे. ओके. हां चूक आहे की बरोबर आहे माहीत नाही, आताच सांगणार मी. समोर सांगा नेक्स्ट एंट्री. लाईट्स कॅमेरा ॲक्शन येते काय? मयुरी ब्रदर ये ना. रुद्राणी पाटील सांगा. अहो सांगा, सोपं आहे. हलकुडे शिवांगी. हां सांग बेटा. बघ 10,000 विकायला काढला, विकले किती? आपण विकायला काढला 10, विकले 8. एक्स्ट्रा कोणी पैसे दिलेच का आपल्याला? नाही. मग जेवढे ॲप्लिकेशनला आले तेवढेच पैसे कुठं ट्रान्सफर करायचे? कॅपिटलला राईट. मग एंट्री काय होते? बँक अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR टू शेअर कॅपिटल. 24,000. काय जण त्या 2,000चं काही ना काही केले असतीलच.
इथं कमी आहेत म्हणजे इथं ॲप्लिकेशन बँक DRला आलं तर CRला. हां चला आता लक्ष द्या, थोडंसं अवघड द्यायला जे की एक्झाममध्ये येतात राईट. 10,000 विकायला काढला, मागणी आली 15,000ची. पहिले सांगा जनरल इंटरेस्ट किती होतात? 9 का 3? 6 इंटरेस्ट होतात. प्रत्येक कॉल ड्यू आणि रिसिव्ड. इथे 2 कॉल आहेत, दोन्हीचे ड्यू रिसिव्ड आणि ॲप्लिकेशनमध्ये रिसिव्ड आणि ट्रान्सफर राईट. हां सर्वात पहिली एंट्री सांगा मला काय होते? बँक अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR अमाऊंट क्लिअर. सेकंड एंट्री शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR किती? 45,000, 30,000 आणि 15,000 राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं. हे 2 एंट्रीज. बाकीचे काही आहेत का? शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल, बँक अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट. किती रुपये लिहिता? 40,000, 40,000 आणि बाकी हे सेम 30,000 आणि 30,000. इथंपर्यंत क्लिअर झालं. ओके. आता तुम्ही अमाऊंट हे सेम, प्रत्येक कॉलची अमाऊंट सेम, फक्त कंपनी विकायला काढलेले शेअर्सची अमाऊंट आणि विकलेली अमाऊंट थोडंसं चेंज करतो राईट. व्यवस्थित कॅल्क्युलेट करून प्रत्येक सिच्युएशनमध्ये 2-2 एंट्रीज सांगायचं. कंपनी विकायला काढली 5,000 शेअर्स, मागणी आली 8,500. विकायला काढली 10,000 शेअर्स, मागणी आली 17,000. 25,000 शेअर्स विकायला काढले, मागणी आली 30. विकायला काढले 1,000 शेअर्स, मागणी आली 1,500. गडबड करणार का नसतं. हे चेंज करतो बरं मी. हे चेंज केलं की संपलं. तोंडी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. थोडं थांबा, चेक करा. पहिल्या सिच्युएशनमध्ये आपण किती शेअर विकायला काढला होता? 5,000. मागणी कितीची आली? 8,000. प्रत्येकजण एका शेअरसाठी किती रुपये देणार ॲप्लिकेशनमध्ये? 3. तर किती रुपये देणार टोटल? 25,500. जनरल एंट्री काय होते बसा? 25,500, 25,500. त्यानंतर एंट्री शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR टू शेअर कॅपिटल CR टू बँक अकाउंट CR. आता सांगा शेअर कॅपिटल अकाउंट CRला किती जाईल आणि बँक अकाउंट CRला किती जाईल? 15,000 आणि पक्का बरं. दोन्हीची बेरीज करावी लागेल का? 25,500 याले करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट 10,000चे शेअर्स विकायला काढला, मागणी किती आली? 17. म्हणजे टोटल तुम्हाला ॲप्लिकेशन मनी किती येणार? 51,000. बँक अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन 51. त्यानंतर शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DRला किती लिहायचं? 51. आता सांगा टू शेअर कॅपिटलला किती जाते, टू बँकला किती जाते? 30,000 आणि 21,000 राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं. कोणाला हे 30,000 आणि 21,000 समजून गेलं? इमानदारीने हातवर करायचं. परीक्षेमध्ये रडणं येतं बरं. त्यातल्या त्यात आपल्यापेक्षा मैत्रिणीला जास्त मार्क पडले तर संपलंच. आता घराच्या बाहेर निघणंच मुश्किल. हां 25,000, 30,000. विकायला काढला किती? 25. मागणी किती आली? 30. ॲप्लिकेशन मनी टोटल किती येईल? फक्त 90,000 राईट. आणि मग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर करत असताना शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DRला लिहिलं 90, टू शेअर कॅपिटल आणि टू अलॉटमेंटला किती लिहितं? 75,000 आणि 15,000. लास्ट त्याच्यानंतर आहेत 1,000 विकायला काढला, विकले 1,500. एंट्री काय होते? बँक अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR किती रुपये? 4,500. 1,500 आहेत ना. त्यानंतर शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR लिहिला 4,500, टू बँक अकाउंट CR टू शेअर ॲप्लिकेशन ह्याचं सांगा आता. 12,000 येईल. मग 12 आणि 6 आणि 6 राईट. 12, 6, 6. ह्याचं किती येईल? 2,10,000. 2,10,000 राईट. 2,10,000 आले. किती लिहिता? 1,50,000 आणि 60,000 राईट. क्लिअर झालं इथंपर्यंत. हां आता नीट लक्ष द्या. ॲप्लिकेशन मनी आहे 3,
4 4 आणि प्रत्येक कॉलचे आपण तेवढंच रिसिव्ह केला, राईट. कंपनी विकायला काढली 10,000 शेअर्स, मागणी आली 15,000ची. मागणी किती आली? 15,000ची. हे तुमच्या पुस्तकातलं गणित आहे, पेज नंबर 320 वैशाली लिमिटेडचं. गणित बघायची गरज नाही, क्लिअर झालेलं आहे, न सांगता तुम्ही करू शकता, राईट. किती शेअर्स इश्यू आहेत? 10. विकायला काढला 10, विकले किती? मनी किती रिसिव्ह कराल? 45,000. पहिली एंट्री काय होते? बँक अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR किती? सेकंड एंट्री शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR 45,000. बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट अँड एक्सेस मनी रिफंडेड. इथंपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर समोरची 2 एंट्रीज अलॉटमेंटची काय होईल? शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR अमाऊंट 40,000 40,000. नेक्स्ट एंट्री 40,000 40,000. ह्याची शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR 30,000 30,000. लास्ट एंट्री इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, आता नीट लक्ष द्या. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही किती रुपये रिसिव्ह केला होता? 45. त्या 45 पैकी लगेच दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमधून 15 हाकलून टाकलात तुम्ही. म्हणजे पहिली एंट्री झाल्यानंतर बँक बॅलन्स किती आहे? 30. दुसरी एंट्री झाल्यानंतर 40. तिसरी एंट्री झाल्यानंतर 30. म्हणजे टोटल ॲसेट साईडला बँक बॅलन्स किती आहे? 1,00,000. शेअर कॅपिटलचं पण तेवढंच येते का? चेक करा. पहिल्या एंट्रीमध्ये शेअर कॅपिटलला किती ट्रान्सफर केला? 30,000. 15,000 वापस केला होता. दुसऱ्या एंट्रीमध्ये शेअर कॅपिटलला किती? 40. तिसऱ्या एंट्रीमध्ये 30. म्हणजे टोटल शेअर कॅपिटल किती आहे? 1,00,000. टोटल बँक बॅलन्स. आता ॲसेट साईडला लिहित असताना तुम्हाला काय लिहावं लागेल? बँक बॅलन्स लिहिताना लिहावं लागेल 1,00,000. किती लिहावं लागेल तुम्हाला? 1,15,000 टोटल बँक बॅलन्स. आणि मग त्यातून लेस करताना लिहावं लागेल लेस रिफंडेड. 1,15,000मधून 15,000 काय करायचं? लेस. आउटरला किती लिहायचं? 1,00,000. कारण त्याचा पण हिसाब तुम्हाला लिहावं लागेल. क्लिअर. चला, पेज नंबर 320 प्रॉब्लेम आहे, करून टाकायचं. लिहून देऊ प्रॉब्लेम मी वहीवर. 2 वळीचा आहे प्रॉब्लेम. याला स्टार्ट करा. वैशाली लिमिटेड इश्यूड 10,000 equity shares. Vaishali Limited issued 10,000 equity shares of rupees 10 each. रुपीज फुल स्टॉप. एक वर्ड सोडून लिहा. रुपीज 3 on application. रुपीज 3 on application. रुपीज 4 on allotment. रुपीज 4 on allotment. And remaining balance on first and final call. The company received applications for 15,000 shares, 15,000 shares. Company received applications for 15,000 shares. Dot. Next line. The board of directors rejected 5,000 applications. The board of directors rejected 5,000 applications and application money was refunded. All the money was duly received. Full stop. करून टाका. प्रॉब्लेम प्लस बॅलन्स शीट.
कालच्या याच्यामध्ये सेक्युरिटीज प्रीमियम कुठं लिहिला होता तुम्ही, लॅबिलिटीज साईडला, आणि डिस्काउंट कुठं लिहिला होता, ॲसेटला. लक्षात असू द्या, राईट. स्केल हो ना, एक मिनिट.